मतलब आज उनका जन्मदिन है। हमारे कमेंट्री पैनल और एबी की तरफ से आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। दयाजी मात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल। मी या स्पर्धेचे इव्हेंट जोडी रुपेश दादा आणि निवृत्ती मगर सर यांना विनंती करतो की आपण शुभ असते सन्मान आणि सत्कार करायचा आहे। उपस्थित मयूर जाधव यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल। उपस्थित आहे त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल। शिवसेना के एक बहुत मशहूर लीडर है, उनके साहबजादे कौशिक विभागाचे उद्योगपती राहुलजी चंदे साहेबांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय। थँक्यू। शुरुआत जब महापुली धमाके में धनेश कुकसे को एक गेंद में 4 रन चाहिए थे और उन्होंने नामा महिंद्रा स्पोर्ट्स के सामने किया था। हरीश पाटिल के आंख पर सिक्सर लगने के बाद यकायक महिंद्रा आगे तालुका क्रिकेट के पिक्चर पर हिट है और अब तक उनकी पिक्चर हिट है। नक्कीच वाशेरेचं नेतृत्व करत असताना ग्रामीण क्रिकेट हा खेळाडू त्याचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय। धन्यवाद। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। स्ट्राइक इनवर सूरज आणि नॉन स्ट्राइक इनवर आपल्याला नितीन अशी जोडी पाहायला मिळते। षटक क्रमांक 14 प्रगती पथावर असताना धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 वर। सूरज स्ट्राइक इनवर उर्ध विकेटने या बिल्लेस उडवलाय चेंडूला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय। षटकार दुनिया दीवानी झाली आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दीवानी झाली। निवृत्ती सारा मित्र दादाचा दादाचे लढतय सदा साथीनं दादाच्या लढतोय सदा साथीनं दादाच्या लढतोय सदा साथीनं। नक्कीच सूरजने मात्र षटकाराने स्वागत केले। त्या ठिकाणी मयुरेचा आणि साधावींच्या मतीने धावसंख्येत भर होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 अंकावर 3 गडी बाद असताना चौथे षटक प्रगती पथावर चांगली बॅटिंग यावेळी आपल्याला पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून। समोर गोलंदाज मयूर त्यांनी या ओव्हरमध्ये एक विकेट प्राप्त केली, मात्र त्याच्या विपक्षामध्ये सूरजचा हा हल्ला आपल्याला पाहायला मिळाला। राईट हँड ओव्हर विकेटने पुढचा चेंडू या वेळेस लॉफ करून दिलाय डाऊन द ग्राउंड काऊ कॉर्नर मध्ये। हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पोचला होता, त्याच्याकडून चूक झाली। त्यानंतर मात्र त्या ठिकाणी बबलू पाटीलने चांगलं कव्हर करून हा झेल पूर्ण केला। विकेट क्रमांक 14 गमवत असताना जय महाराष्ट्र धामणगाव। आमच्या रुपेश दादाची दुनिया दीवानी झाली आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दीवानी झाली। दुनिया दीवानी झाली याची दुनिया दीवानी झाली दुनिया दीवानी झाली याची दुनिया दीवानी झाली दुनिया दीवानी झाली याची दुनिया दीवानी झाली दुनिया दीवानी झाली याची थँक्यू डीशे। मागच्या कॅच मध्ये आपण पाहिलं की क्रिकेट हे वैयक्तिक खेळ नाहीये, सांघिक आहे। सांघिक मेहनत दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मेहनतीने तो कॅच शिंदे सर पकडला गेला।
आणि त्यानंतर चौथी विकेट गमावली. सध्या आपण स्कोर बोर्डवर पाहू शकता. चौथी ओव्हर 44 धावा, 4 विकेट. आपल्याला 4 चौकार, 4 4 4 4 अशा 4 चौके आपल्याला पाहायला मिळतात. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावांवर बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघ शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील आणि कितीचं लक्ष ठेवलं जाईल, कारण का समोर कोकसे संघ देखील एक मजबूत संघ पीटीसीतला मानला जातोय. त्याच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे. त्यांच्या विपक्षामध्ये 5 ओव्हरमध्ये लढत असताना तुम्हाला 50+ जावं लागेल. आता त्यापर्यंत चांगला प्रयत्न राहिलाय जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा. तर आयुषच्या बॅटमधून देखील मोठे फटके आपण पाहिले आणि त्याच्याकडे स्ट्राईक आहे. अंतिम षटक करण गोलंदाजी मार्कवरती समोरच्या दिशेने टॅप फटका पाहायला मिळाला. अगदी टेनिसचा फटका अशा पद्धतीने खेळला जातो तशा पद्धतीचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. धावबाची संधी आहे परंतु फलंदाज क्रीजमध्ये पुन्हा एकदा सुरक्षित पोहोचलेत. 1 धाव येईल. चांगला फटका होतो समोरच्या दिशेने. अगदी तुम्ही जर पाहिला लॉंगॉनचा खेळाडू तर अतिशय स्ट्रेट आहे आणि त्या माध्यमातून केवळ एकेरी धाव. नक्कीच ही मॅच खूप महत्वाची आहे. अस्तित्व तुम्हाला दाखवावं लागेल, कारण ही मॅच जिंकल्यानंतर आजच्या दिवसातील अंतिम मॅच तुम्हाला चेरोबा स्पोर्ट वाशिरेच्या विपक्षामध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची असेल. 5व्या ओव्हरला सुरुवात झाली. करण यावर 5व्या ओव्हरची जबाबदारी दिली. पहिल्या चेंडूवर करण एक सिंगल धाव खर्च केली. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन करत असताना वंडर बॉय पीटीसी बबलू पाटील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक देखील बदलली गेली एकेरी धावेसोबत. आता आपण पाहतोय राजेश पवार स्ट्राईकच्या दिशेने, कारण अगदी स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळेल आणि यांच्याकडून अपेक्षा आहे फिनिशिंग टचची. तुम्ही सांगितलं की उल्लेख केला 50+ स्कोर इथे मात्र येणं गरजेचं आहे. आडव्या बॅटने मोठा प्रहार. इलेव्हेशन किती मिळेल हा प्रश्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि सेल जरूर टिपलाय. इथे विकेटचं पतन झालंय का पंच जरूर चेक करू इच्छितील. विकेट आहे आणि आणखी एक खेळाडू इथे मात्र बाद होईल. श्रीराम स्पोर्ट जांभूलपाड्याचे आणि पीटीसीचा सर्वाधिक जास्त सिरीज ज्याच्या नावावर राहिलेत असा लेजंड खेळाडू सुरेश पारदे आमच्याशी जोडले गेले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल का आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. वेलकम. आणि पहा क्रिकेटमध्ये काही नियम बदलले गेलेत 1 ऑक्टोबर 2022 पासून. झेल जर पकडला तर नवीन खेळाडूला स्ट्राईक घ्यावी लागते. ही गोष्ट देखील पत्त्यावरती पडणार नाहीये. आयुषने चांगली फलंदाजी केली होती परंतु त्याला नॉन स्ट्रायकर एंडला थांबावं लागेल आणि नवीन फलंदाज जे मैदानावरती आलेत त्यांना मात्र स्ट्राईक घ्यावी लागेल. 45 धावा आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या. विकी स्पोर्ट कुक्षाच्या विपक्षामध्ये लढण्यासाठी जेवढा स्कोर पाहिजे तेवढ्यापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरचा 3रा चेंडू यावेळी फुल टॉच होता, पुल करून दिला. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. दुनिया दिवानी झाली आमच्या रुपेश दादाची यादा पाहून. दुनिया दिवानी झाली. निवृत्ती सारा मित्र दादाचा. दादाचे लढतय सदा साथीनं. दादाच्या लढतोय सदा साथीनं. दादाच्या लढतोय सदा साथीनं. नेमना लागे यांच्या जोडीचा. कमाल केली यांच्या यारीनं. कमाल केली यांच्या यारीनं. कमाल केली यांच्या यारीनं. 272 नंबरची गाडी दादाला लैला भली. 272 नंबरची गाडी दादाला लैला भली. रोहितने आपल्या डावाला षटकाराने सुरुवात केली आणि आपण जर विचार केला तर या स्पर्धेचा 116वा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या साधावेच्या मतीने धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचली. यावेळेस पुन्हा एकदा वडवलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि असता तरी मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू. अजून एक धमाका रोहितच्या बॅट मधून येतोय. 2रा षटकार. दुनिया दिवानी झाली. निवृत्ती सारा मित्र दादाचा. दादाचे लढतय सदा साथीनं. दादाच्या लढतोय सदा साथीनं. दादाच्या लढतोय सदा साथीनं. नेमना लागे यांच्या जोडीचा. कमाल केली यांच्या यारीनं. कमाल केली यांच्या यारीनं. कमाल केली. 2 मोठे फटके सजवत असताना बॅटर रोहित आणि या साधावेंच्या मतीने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचले. षटकारांची हॅट्रिक करेल का आजच्या दिवसातील. यावेळेस उडवलाय आणि 500 रुपयाचं पारितोषिक देखील जिंकलंय.
षटकारांच्या हॅट्रिकसाठी निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आजच्या दिवसातील ही पहिली षटकारांची हॅट्रिक जय महाराष्ट्र दामणगाव संघाच्या रोहितच्या नावावर जाते आणि या षटकाराच्या मतीने मात्र धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 63 वर. समाजसेवक आला नावाला गोरगरिबांचा वाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. आमच्या रुपेश दादाची नक्कीच या एकाच इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर धामणगावच्या निलेश टोरगेने देखील चौकारांची हॅट्रिक मारली आणि त्याच संघाचा खेळाडू चमकताना त्याची बॅट वाजत असताना रोहितच्या बॅटमधून देखील 3 चेंडूमध्ये 3 षटकार येतील. आता मात्र संकटात टाकणारी धावसंख्या उभारली जाते असं म्हणावं लागेल. वाह काय बॅटिंग होते बॅटर रोहित याची. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग शॉट क्षेत्ररक्षक येतोय बबलू पाटील वंडर बॉय ऑफ पीटीसी याच्या माध्यमातून झेल सुटला जातोय आणि अतिशय वेगाने 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. या 2 धावेच्या मतीने जर आपण धावसंख्येचा विचार केला तर पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झाल्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 वर आणि जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. नक्कीच आपण या ठिकाणी व्यासपीठावर म्हणजे मान्यवर जोडले गेलेत नितीनजी पंडित साहेब जे पत्रकार आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून तसेच आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय. त्यांचा वाढदिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सादर करणार आहोत. रुपेश दादा जाधव यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. तर आपण वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेशन करत असताना पत्रकार म्हणून ज्यांची खूपच चांगली कामगिरी नेहमीच राहते प्रत्येक न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपले सर्वांचे लाडके पत्रकार नितीन पंडित सर यांचा या ठिकाणी सत्कार तर आपण केले. मात्र त्यांचा वाढदिवस आहे आणि तो सेलिब्रेशन करत असताना ही स्वराज 11 डोलीची संपूर्ण टीम ऑर्गनाइज साजरा केला जातोय. Happy birthday to you. Happy birthday dear पंडित सर. दादा जाधव आणि निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून हा वाढदिवस तुम्हाला दीर्घायु आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. निवृत्ती सर मित्र दादाचा दादाचे लढतय सदा साथीनं. नेमना लागे यांच्या जोडीचा कमाल केली यांच्या यारीनं. यांच्या यारीनं 272 नंबरची गाडी दादाला लैला भली. 272 नंबरची गाडी दादाला लैला भली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. दुनिया दिवानी झाली. आपण चर्चा करूया आजपर्यंत या स्पर्धेला झालेला नवीन इतिहास. पहिल्या दिवसामध्ये मिडन ओव्हर आणि विकेटची हॅट्रिक एकाच ओव्हरमध्ये कोशिंबी संघाच्या सूरज शेलारने आपल्या नाबावर केली. बादण्याच्या विपक्षामध्ये लढत असताना आज देखील
दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून षटकरांच्या हॅट्रिकसाठी रोहितसाठी सुवर्ण संधी आहे. रोहितने जी मारली मग पहिल्या डावामध्ये त्याच्यासाठी किती 500 रुपयाचं पारितोषिक. तसंच जर आपण विचार केला पहिल्या इनिंग मध्ये निलेश चोरगेने देखील चौकारांची हॅट्रिक मारली, रोहितने देखील षटकारांची हॅट्रिक मारली. आमचे निवृत्ती सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच त्यांना या मॅच नंतर दिले जाईल. निलेश पाटील वांद्रे गावचे सरपंच आमच्याकडे जोडले जातात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच उपसरपंच त्यांच्या सोबत शिवाजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं, शिवाजी बजागे आमच्यापर्यंत जोडले गेलेत, या दोन्ही मान्यवरांचं एवन जोडीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. त्याचसोबत ओमकारजी बजागे ग्रामपंचायत सदस्य वांद्रे गावचे या 3 मान्यवरांचं या ठिकाणी ढोले चषक 2023च्या वतीने एवन जोडीच्या माध्यमातून मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. जाऊया मॅच कडे. मायक्रोफोनवर आदित्य जाधव सर. धन्यवाद दीपक सुतार और तुषार शिंदे. खेल की शुरुआत हो चुकी है. 30 गेंदों पर 66 रनों की जरूरत. विकी स्पोर्ट्स कुकसे के दोनों ओपनर्स बीच मैदान पर कल्पेश, बबलू और महेश. रणनीति को अब चेंज किया. स्ट्राइक पर इस वक्त कल्पेश, बबलू है. पहली ओवर लेकर गेंदबाज राइट आर्म और दे विकेट जाते हुए कल्पेश के लिए. उछाल दिया पहली गेंद 6 रन के लिए. ये लगा छक्का और गेंदबाज हो गए अक्का बक्का. क्या शॉट खेला है. इस वक्त कमेंट्री बॉक्स में प्रथमेश पाटिल विटामिन सी का मजा लेते हुए, बहुत अच्छा कैमरा वर्क है उनके प्रिंस मूवीज के कैमरामैन का. लाइव मैन प्रथमेश पाटिल बहुत अच्छी स्कोरिंग करे. अपडेट ये देख सकते हैं आप. नक्कीच आमच्याशी जोडले जाताना सरांचे, आमचे निवृत्ती सरांचे मित्र सुरेची खेमचंदानी सर यांचं देखील आगमन होताना आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. अँटोनो डेव्हलपरचे प्रोप्रायटर सुरेश सर आमच्याशी जोडले जातात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच दिलशानजी शेख देखील जोडले गेलेत एवन सोडीच्या माध्यमातून. त्यांचं या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. जाऊया मॅच कडे. स्कोर 8 इस सिंगल के मदद के साथ. देखिए कल्पेश, बबलू का क्या छोड़ना कितना महंगा पड़ता है. जय महाराष्ट्र धामनगांव टीम को ये आने वाला समय बताएगा. बहरहाल लोड चलते ग्राउंड की तरफ. भावेश और दी विकेट. एलिवेशन नहीं बना, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर. बढ़िया फील्डिंग लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं. सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ. नाउ बिना किसी नुकसान पर मुकाबला इस वक्त विकी स्पोर्ट्स कुक से बना धामनगांव. अभी भी 57 रनों की जरूरत है बची भी 26 गेंदों पर. महेश के लिए
रन चुरा लिया वहाँ पर महेश ने। बल्ले की काफी अंदर गेंद लगी थी और यही कारण था कि वो लॉन्गन के ऊपर से खेल नहीं पाए। देखिए रिप्ले में आप देख सकते थे गेंद उनके शरीर को भी लगी थी बल्ले को लगने के बाद। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 अंकों में प्रवेश करता हुआ दीपक 10। यहाँ से अब 56 रनों की जरूरत है बची भी 25 गेंदों पर। स्कोर चांगला बनवलाय धामणगावने, मात्र कॅच सुटली, त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल का याकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण का तोच बॅटर स्ट्राईकिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय. बबलू यावेळेस हलक्या बॅकलिपचा वापर करून फक्त दिशा दिली. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव बनवली आहे आदित्य, कारण का नेक्स्ट ओव्हरसाठी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला असं म्हणावं लागेल. यस बबलू की बहुत अच्छी सोच है. एक अच्छा टोटल हम कहेंगे पावर प्ले खत्म होने के बाद 11 रन बिना किसी नुकसान पर. हमारे तमाम मान्यवर इस वक्त मैच का आनंद लेते हुए एंटोनो डेवलपर्स के सम्मानीय सुरेश भाई को दिखाया जा रहा है, साथ ही साथ दिलशाद शेख को दिखाया जा रहा है, राहुल चंदे, सम्मानीय शहबाज शेख पीछे की रो में और भिवंडी एक्सप्रेस सुरेश पारदी को दिखाया जा रहा है. ये देखिए हमारे प्रोफेसर निवृत्ति मगर सर के काबिल और करीबी दोस्त को दिखाया जा रहा है. जब से भिवंडी और उसके परिसर में लॉजिस्टिक पार्क शुरू हो चुके, कई गांवों की इस वक्त डेवलपमेंट हो चुकी है और उसके पीछे एक ही रीजन है कि लॉजिस्टिक पार्क. एक ओवर की समाप्ति के बाद 11 रन बिना किसी नुकसान पर. दूसरे ओवर के लिए बायत के तेज गेंदबाज राजेश पवार आते हैं. भाई देखिए कल्पेश बबलू पहले डेप्थ ऑफ क्रीज का बहुत ज्यादा इस्तेमाल करते हैं. नक्कीच कल्पेश स्ट्राईक दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केली आहे आणि मात्र सहमती दिली नाही. दामनकर जर मास्टरचा विचार केला तर चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलं पहिल्या इनिंगमध्ये आदित्य. मात्र विकेट जर प्राप्त केली कल्पेशची तर मात्र कमबॅक करू शकते या मॅच मध्ये. ती विकेट कडे सर्वांचं लक्ष असेल. यस निश्चित रूप से इस मैच में कल्पेश बबलू की विकेट बहुत कीमती रहेंगी धामनगांव टीम के लिए. राऊंड विकेटने मनगडचा वापर करून वळवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये शतरक्षण पहिल्या धावासाठी प्रयत्न केला होता मात्र ती रोखली गेली. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. यस थ्रो सटीक एंड पर चला गया था और कल्पेश ने देखा कि खतरे को महसूस किया और मना किया बैट्समैन महेश को. देखिए यहाँ पर आउट हो सकते थे बैट्समैन अगर डायरेक्ट हिट लगता तो. नक्कीच मात्र गोलंदाजाची चर्चा करावी लागेल. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारत असताना 2 चेंडू डॉट आलेत. यावेळेस उडवलाय समोरच्या दिशेने, खूपच देखना फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. प्रेक्षकांनी प्रयत्न केले, कॅच पकडली असती तर नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक निवृत्ती मगर सर यांच्याकडून मिळालं असतं. कॅच सुटली गेली आणि मिळतील 6 धावा बबलू पाटीलला. कल्पेश बबलू ने 6 रनों के लिए लॉन्गन के ऊपर से. नक्कीच ज्या खेळाडूची तुम्ही पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूला कॅच सुटली त्याचीच मात्र यावेळी बॅच वाचताना आपल्याला बॅट पाहायला मिळते. विकेट प्राप्त करणं खूप गरजेचं आहे. गती कमी होती. मनगडचा वापर करून यावेळी देखील वलवलाय. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे सूरज. ज्या शतरक्षकाने चेंडू अडवले ते सूरजचा देखील आज वाढदिवस आहे. एक सिंगल धाव येते कल्पेशच्या खात्यामध्ये. देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ 18 के ऊपर और कल्पेश बबलू इस वक्त 2 सिक्सर के मदद के साथ कुल मिलाकर 16 पर बल्लेबाजी करते हुए 18 में अकेले बबलू के 16 रन बनाने के लिए उन्होंने 8 गेंदों का सामना किया है राजेश पवार मुड़ते हुए. महेशसाठी यावेळी देखील ताकदीचा वापर केला. इलिव्हेशन नव्हतं. ऑन साईडला स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्यावर महेशच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव येते. जर विकेट झाली असती दुसऱ्या चेंडूवर
बबलू पाटील चिलतर मात्र ते षटकार आणि या धावा देखील रोखता आल्या असत्या आदित्य. ती विकेट दुसऱ्या चेंडूवर कॅच सुटली आणि तिथूनच मात्र 66 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. निश्चित रूप से एक अच्छी पार्टनरशिप इस वक्त विकी स्पोर्ट कुक्से की बनती हुई महेश और कल्पेश बबलू के रूप में छोड़ दिया वहाँ पर अब स्तंभ के अधिक बार वाइट का इशारा था भाऊ पाटिल का. ऑफ स्टॉपच्या खूपच दूर राहिला होता. वाईटचा इशारा एक अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत भर होत असताना आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने राऊंड द विकेटने मारा करत असताना खूपच दूर टाकला. बॅटरने खेळण्याचा देखील प्रयत्न केला नाही. एका सिंगल धावेच्या मतीने धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र इथे परतावं लागतं. खूपच सुंदर कॅच आपल्या गोलंदाजीवर करत असणारा गोलंदाज राजेश. व्हाट अ कैच. इस तरह के कैचेस पकड़े नहीं जाते, हाथ में चिपक जाते. क्या शॉट, बुलेट शॉट था और अपने ही फॉलो थ्रू में कमाल का कैच. राजेश पवार कॉटन बॉल करते हुए कल्पेश पाटिल अब निराश कदमों से डगआउट की तरफ लौटते हुए 20 के ऊपर गिरने वाला ये पहला विकेट. नक्कीच आदित्य, तुम्ही जसा उल्लेख केलात की अशा प्रकारच्या झेल असतात त्या चिपकल्या जातात. असं वाटलं की गोलंदाज राजेशने आपल्या हाताला फेविकॉल लावला होता आणि फेविकॉलचा त्या ठिकाणी मजबूत जोड पाहायला मिळाला आहे. महत्त्वाची विकेट होती कारण का पहिल्यांदा एक कॅच सुटली होती. त्यानंतर मात्र स्वतःवर आत्मविश्वास दाखवत असताना आपण धावसंख्येचा जर विचार केला तर दुसरे षटक संपले, धावसंख्या 20 वर 1 गडी बाद. ही विकेट खूप महत्त्वाची होती आदित्य या मॅच मध्ये. यस, कल्पेश बबलू को डगआउट में भेजा है. 20 के ऊपर गिरने वाला पहला विकेट विकी स्पोर्ट कुक्से का. नए बैट्समैन शुभम आ चुके हार्ड हिटिंग के लिए, उनको भेजा है नंबर 3 पर. देखिए कागज़ पर और वैसे भी विकी स्पोर्ट्स एक बहुत बड़ा नाम है, लेकिन अब कहीं ना कहीं जिस तरह से टारगेट सेट किया धामनगांव की टीम ने, उसके जवाब में 2 ओवर की समाप्ति के बाद केवल 20 रन बने और कल्पेश पाटिल आउट हो चुके. दोनों भी इस वक्त जो बैट्समैन है महेश और शुभम, महेश 3 रन बनाकर, शुभम अभी अभी आए जिन्होंने कोई भी गेंद नहीं खेली है. 18 गेंदे और 46 रनों की जरूरत गेंदबाजी के लिए. गेंदबाज भावेश को कंटिन्यू किया ओवर नंबर 3 में सामना करते हुए महेश. पहली गेंद बीट हुए बैट्समैन, गेंद चली गई विकेट कीपर के पास. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन स्क्वेअर द विकेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र पिचिंग झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा चेंडू बाउन्स झाला नाहीये. आणि आता बबलूची विकेट गेल्यानंतर आदित्य असं वाटतं की ही मॅच रोमांचक होऊ शकते. यस, लेकिन दबाव इस वक्त विकी स्पोर्ट कुक्से के बैट्समैन महेश के ऊपर साफ नजर आता बा. अगदी बरोबर. भावेश की अगली गेंद ओवर दी विकेट, उछाल दिया डाउन दी विकेट, स्टैंड एंड डिलीवर, 6 रन. या ठाणे जिल्ह्याची शान. में गेंद थी, रिप्ले में आप देख सकते हैं, और भेज दिया था, हेलीकॉप्टर उड़ाया था, स्टैंड एंड डिलीवर लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव आला होता, डॉट चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र भावेशच्या गोलंदाजाला उत्तर दिलं बॅटर महेशाने आणि 6 धावांच्या मतीने धावसंख्येत भर. तर नक्कीच या स्पर्धेला भेट देत असताना रुपेश दादा जाधव यांचे अतिशय जवळचे मित्र गोरसई गावचे उद्योजक उमेशजी गायकवाड सर या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दरम्यान 9चा इशारा आणि त्यावर मिळतील या 2 धावा. तर पंचाने विनंती असेल मॅच 2 मिनिटं फक्त थांबवायचे, कारण आमच्याशी जोडले जाताना या स्पर्धेला भेट देत असताना रुपेश दादा जाधव यांचे अतिशय जवळचे मित्र, दोस्ती त्या दुनियाचा राजा माणूस गोरशेगावचे उद्योजक उमेशजी गायकवाड साहेब आमच्यापर्यंत जोडले जातात. या डोले चषक 2023च्या माध्यमातून या स्पर्धेची एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव यांच्या माध्यमातून मी मनपूर्वक त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम.
गावचे उद्योजक उमेश गायकवाड सर यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आयोजकांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार देखील जोडला जात असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम. फ्रीडचा चेंडू यावेळेस उडवलाय चेंडूला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू प्रेक्षकांच्या हातामध्ये आणि त्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक जिंकले. त्या प्रेक्षकांनी विनंती असेल की आपण लगेचच मुख्य व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर नितेशजी जाधव साहेब देखील जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम. निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. या स्पर्धेतला तिसरा आयवा जेल आपल्याला आदित्य पाहायला मिळतोय. देखिए इस ओवर में अब तक 2 सिक्सर लगे और इक्वेशन को कहीं ना कहीं आसान कर दिया है बैट्समैन महेश ने. नक्कीच एक मोठं टार्गेट होतं, मात्र 2 षटकार नोचा इशारा. त्यानंतर धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले. एकच विकेट गमावली. हा प्लस पॉइंट असेल विकी स्पोर्ट कुक्सी संघाचा. नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील ज्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक जिंकलं होतं तो किशोर या ठिकाणी जोडला गेला. आज देखील त्यांनी आयवाचेल पकडली आणि निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून त्याला 200 रुपयाचं पारितोषिक. अभिनंदन. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आदित्य जाधव यांच्या सोबत. आदित्य काय सांगशील, एक मोठं टार्गेट होतं 66 धावांचं 5 ओव्हरमध्ये, मात्र हे 2 षटकार मागात पडतील धामणगाव संघाला. यस निश्चित रूप से अब इक्वेशन 15 गेंदे 31 रन. भावेश फुल टॉस गेंद और गेंद चली गई मैदान के बाहर. 6 रन आसमानी टोला. इकतालीस स्कोर हो चुका है सिक्सर के मदद के साथ. अब जीत की तरफ अग्रेसर होती भी विकी स्पोर्ट कुक से. 14 गेंदे 25 रन. कुछ भी हो सकता है. महेश ने अब बता दिया है लड़ेंगे या मरेंगे. भावेश की अगली गेंद महेश के लिए. फुल टॉस लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे और महेश आउट. बड़ी मछली जाल में फंसती भी प्राइसलेस विकेट हासिल करते हुए भावेश भुईर. नक्कीच आदित्य विचार केला तर भावेशच्या विपक्षामध्ये 3 षटकार या ओव्हरमध्ये लागले गेलेत, मात्र महेशला त्याने डगआउटच्या आसऱ्याला परतवले. एक महत्वाची विकेट बाद होण्यापूर्वी महेशच्या खात्यामध्ये 23 धावा आल्या होत्या. काय सांगशील, ही विकेट खूप महत्वाची आणि किमती होती. यस इसीलिए तो मैंने जिक्र किया था कि प्राइसलेस विकेट और बड़ी मछली जाल में फंसती हुई. नए बैट्समैन चेतन पाटिल आ चुके अब शुभम का साथ देने के लिए. लेकिन देखिए ये 2 ऐसे बैट्समैन है जो कुछ भी कर सकते हैं विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम के लिए. नक्कीच त्यांच्याकडे बॅटिंग लाईन अजूनही आहे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू, त्यानंतर आपण व्यासपीठावर सन्मान आणि सत्कार करणार आहोत. स्ट्राईक एंडवर चेतन यावेळेस कट करून दिले कव्हर रिजन मध्ये. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप मध्ये कुठल्या प्रकारचं शतरक्षक नाहीये. कव्हरचा शतरक्षक पाठलाग करतोय मात्र अडू शकला नाही चेंडूला. दरम्यान चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार.
नक्कीच रुपेश दादा जाधव आणि निवृत्ती मगर सर यांच्या हेमचंदन यांचा या ठिकाणी बेलात बेल काढून कामगार सेना तथा जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण दिलशन शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करणार आहोत. दिलशाद शेख साहेबांच्या ठिकाणी A1 जोडीच्या माध्यमातून सरपंच निलेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित. प्रथम नागरिक सरपंच निलेशजी पाटील साहेब सन्मानित करायचंय. वांद्रे गावचे उपसरपंच माननीय सन्माननीय शिवाजी बजागे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी A1 जोडी आपण आपले शुभ असते वांद्रे गावचे शिवाजी बजागे यांना शिवाजी बजागे साहेबांना आपण पाहू शकतो. ग्रामपंचायत सदस्य वांद्रे गावचे ओमकारजी बजागे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करीन या स्पर्धेची A1 जोडी रुपेश दादा जाधव आणि निवृत्ती मगर सर आपण ग्रामपंचायत सत्कार करणार आहोत. त्यानंतर आपण पाहू शकता त्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर म्हणजेच गोरशेगावचे उद्योजक उमेशजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दोस्तीतील राजा माणूस म्हणून ज्याची ओळख राहिली. गोरसे गावाचा विचार केला तर गोरसे गावातील एक उमेशजी गायकवाड सरांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार नक्कीच उमेशजी गायकवाड सर उपस्थित झालात. आपले देखील आभार व्यक्त करतोय. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित नितेशजी जाधव साहेब शिवसेना उपशहर प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. आपण पाहू शकता शिवसेना उप सुरेशजी पारदे सर अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती राहिली आहे आणि पीटीसीचा एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ज्याला म्हटलं जातं ते सुरेशजी पारदे सरांच्या ज्यांनी जांभूलपाडा गाव करत असताना टेनिस जांभूलपाड्याचं नाव एका वर्चस्व नेऊन ठेवलं असे सुरेशजी पारदे यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. विश्वाजी मागे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वाशेरी गावचे माजी सरपंच आणि मी पुन्हा एकदा विनंती करीन या स्पर्धेची A1 जोडी नक्कीच निवृत्ती सरांचे अतिशय जवळचे मित्र आणि त्यांनी देखील या स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सर केलेत. या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा A1 जोडीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय
मायक्रोफोनवर आदित्य जाधव यांच्या सोबत हे धावतं वर्णन ऐकण्यासाठी. थँक्यू. अक्षयजी गायकवाड यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. मी रुपेश दादा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. वेलकम करतोय. आपल्यास विनंती असेल की आपण व्यासपीठावर लॉन्ग ऑन की दिशा पर अब शुभम की जगह लेने के लिए नया बैट्समैन देखना है कल्पेश पाटिल किसको भेजते. मयूर को भेजा है. पैतालीस की ओर पर तीसरा विकेट गिरता हुआ रुपेश पाटिल फैम टीम विकी स्पोर्ट कुकसे का. गेंदे बची अब 11 और रन चाहिए. 21-11 का इक्वेशन कुकसे टीम के सामने. वापसी करते हुए पलट कर वार करते हुए ओवर नंबर 4 पर जय महाराष्ट्र धामनगांव के गेंदबाज तेजस. देखिए अब मौसम ने पूरी तरह से करवट बदल लिया और मैच ने भी. एक तरफ बहुत दूर नजर आ रही थी विकी स्पोर्ट कुकसे इस मैच से, लेकिन मैच में जिस तरह से बल्लेबाजी की थी महेश ने, अब स्टंप के बाहर गेंद भाऊ पाटिल का वाइट का इशारा था. वह स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन. देखिए अगर इस तरह की गेंदबाजी अगर खराब गेंदबाजी आप करते रहेंगे तो फिर विकी स्पोर्ट्स के लिए उतना आसान होगा लक्ष्य. नक्कीच मला तर वाटतं ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षणीय मॅच बनू शकते अशी परिस्थिती आपल्याला सध्या पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचते. अजूनही 20 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. थोडंसं स्पीडअप करून खेळायचंय कारण का हे संध्याकाळचं वातावरण क्लायमेट थोडंसं बदलताना आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. इसीलिए तो मैंने पहले ही जिक्र किया कि मौसम ने अब पूरी तरह से करवट बदल ली है. सूरज की रोशनी अब धीरे धीरे कम होती जा रही है. नक्कीच आमच्याशी जोडले जाताना सन्माननीय माननीय श्री सुरेश पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानचे सर्व ज्यांच्या माध्यमातून होत असतं असे स्पर्धेच्या वतीने एवन जोडी रुपेश दादा जाधव आणि त्यांच्यासोबत निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक पंच कर दिया. इनफील्ड के ऊपर से गेंद चली गई स्क्वायर ऑफ द विकेट. पहले बाउंस पर 4 रन. चेतन पाटिल अब पुराने चेतन पाटिल है लेकिन उनके बल्ले में आज वो धार नजर आ रही है. ये देखिए मयूर ने इस वक्त लगाया चौका. मयूर पाटिल अपनी बाजू को खोलते हुए पहली गेंद पर छोटी गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, खराब गेंद थी और उसके ऊपर अटैक करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 50 जीतने के लिए अब 16 रनों की अभी भी जरूरत. नक्कीच शापूरचे ज्ञानकुंदे आमच्याशी जोडले जातात. त्यांचं देखील एवन जोडीच्या माध्यमातून ढोले चषक 2023च्या या पर्वामध्ये मी रुपेश दादा जाधव आणि निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. तेजस मुड़ते हुए बहुत अच्छी गेंद. शाहपुर के आमदार सम्मानीय दौलत दरोड़ा साहब के पीए
मेरे काबिल दोस्त इंजीनियर राहुल खुताड़े इस वक्त हमसे जुड़ते हुए। मोस्ट वेलकम राहुल खुताड़े जी, जो शाहपुर के आमदार सम्मानीय दौलत दरोड़ा साहब के पीए। अभी अभी वो कुछ दिन पहले नागपुर के अधिवेशन में भी थे, हमने कई उनकी सोशल मीडिया पर तस्वीरें देखी थी। और मेरे कॉलेज पार्टनर है इंजीनियर राहुल खुताड़े। स्कोर रुका हुआ 53 विकेटों के नुकसान पर। ये देखिए तमाम मान्यवर को दिखाया जा रहा है। गोरसे के मशहूर उद्योगपति उमेश गायकवाड़ साहब, लॉजिस्टिक पार्क के सुरेश सेठ, दिलशाद शेख को दिखाया जा रहा है। चाइनीज कट लेकर के पीछे जा रही है, लेकिन रन चुरा लिया वहां पर। 22 का इशारा आता हुआ अब जाके अंपायर का। निराश थे विकेट कीपर, जिस तरह से बहुत क्लोज विकेट कीपिंग हो रही है। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 गेंदे 15 रन। ये 2 गेंदे बहुत निर्णायक। मना किया पर मयूर ने 7 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। देखिए एक गेंद पर अगर बड़ा शॉट लगता है तो फिर विकी स्पोर्ट्स मैच में बनी रहेंगी, क्योंकि इस ग्राउंड पर शाम के टाइम में जब सूरज की रोशनी कम होती तो फिर 10 से अधिक जो टोटल है वो चेस करना उतना आसान नहीं होता है। अगदी चांगला उल्लेख केला तुम्ही, तुझ्या या मताला मी सहमती देतो। हा चेंडू आदित्य खूप निर्णायक असेल। 7 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता। या बेल्लेस वलवलाय ऑन साईडला शतरक्षक असेल मिड विकेट मध्ये, त्या ठिकाणी शतरक्षण झाले तोपर्यंत एक सिंगल धाव येते। ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाले। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावांचा पाठलाग करत असताना कुकसे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 वर, म्हणजेच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजून जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे। सुरुवातीलाच आधी आपण चर्चा केली की ही मॅच शेवटच्या रनापर्यंत जाऊ शकते आणि तीच परिस्थिती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। देखिए वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है। लॉजिस्टिक पार्क के सुरेश सेठ, दिलशाद शेख, न्यू हिंदुस्तान कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश के, साथ ही साथ ये अन्य मान्यवर्स को दिखाया जा रहा है। ये सभी निवृत्ति सर और गोल्डमैन रुपेश पाटिल के करीबी दोस्त है। नक्कीच आज जर आपण विचार केला तर रवींद्रदादा म्हात्रे समाजसेवक देसाई गावचे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार होता। त्यानंतर विक्रांत केनी प्रतिष्ठान, डोंबिवली कल्याणचे उद्योगपती, आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि आपल्या राहुल दादांचे मित्र प्रथमेश भाई पाटील देखील जोडले गेले होते। आणि आता मात्र नरेंद्र पवार साहेब, माजी आमदार कल्याण पश्चिमचे, हे या स्पर्धेला जोडण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर जर आपण विचार केला तर श्री छत्रपती उदयनराजे सेना प्रतिष्ठान ठाणे जिल्हा याचे अध्यक्ष सागरबाई तौले देखील या स्पर्धेला जोडले जातील। कित्येक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिले आणि आपण स्पर्धेच्या प्रत्येक पहिल्या दिवसापासून पाहतोय की मान्यवरांची मांदी आले। स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून सकाळच्या क्षेत्रापासून त्या आज स्पर्धेचा 4था दिवस, जेव्हा जेव्हा आपण हे मंच पाहिलं त्या मंचावर गर्दी मान्यवरांची पाहायला मिळाली। आता देखील व्यासपीठावर सर्व मान्यवर जोडले गेले, त्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया मॅचकडे। त्या ठिकाणी 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे। देखिए पहले दिन से हम देख रहे हैं या तीसरे अंपायर की मांग की है छक गेंदबाजी के लिए। इस वक्त गेंदबाज सूरज के एक्शन के ऊपर सवाल उठाया है और उसके लिए अब तीसरे अंपायर की भूमिका आतिश घोड़विंदे निभाते हुए रुपेश भाई जाधव, जो गोल्डमैन के नाम से मशहूर है पड़गा परिसर में, और प्रोफेसर निवृत्ति मगर सर, इनकी देन आप दोस्तों देख रहे डोले ट्रॉफी 2023। उनके कई साथीदार और उनके कई करीबी दोस्त कल और आज के दिन में हम कल्याण और डोंबिवली के परिसर के कई उद्योगपति, कॉरपोरेटर को हमने देखा है
कल माजी आमदार रुपेश दादा मात्रे, आज भिवंडी ग्रामीण के आमदार सम्माननीय शांताराम मोरे साहब और कई ऐसे नामचीन चेहरे को आज वीआईपी डेज पर हमने देखा था। वो प्यार है रुपेश भाई के ऊपर और वो प्यार है प्रोफेसर मगर सर के ऊपर। मोटा सिरा लेकर के पीछे जा रही है, थर्ड मैन के बाहर परेश महाजन का आप जे के इशारा होता हुआ 4 रन। नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात की आतापर्यंत 2 आमदार या स्पर्धेला भेट देऊन गेलेत आणि आता लगेचच आपल्या सोबत कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब देखील जोडले जातील। हे प्रेम निवृत्ती मगर सर आणि रुपेश जाधव यांच्यावर आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर विश्वजित तले साहेब, अल्पेशजी भोईर साहेब, कृष्णाजी वाकडे साहेब, कित्येक शिवसेनेचे ज्येष्ठ नागरिक देखील या स्पर्धेला जोडले गेले होते। कित्येक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली। स्कोर 58। अब जीतने के लिए अभी भी 8 रनों की जरूरत है। गेंदे बची अब 4 गेंदे 8 रन। ये मैच सूरज बनाम चेतन पाटिल है। देखना क्या कुछ हुआ है। आउट मयूर पाटिल। नक्कीच आमच्याशी जोडले जाताना श्रीकांतजी गायकर साहेब वेलकम, आपले देखील हार्दिक स्वागत। विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे। या स्पर्धेची इव्हन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव यांच्या माध्यमातून मी या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत होते। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। भारतीय जनता पार्टी का एक बहुत मशहूर चेहरा और महान लीडर सम्मानीय श्रीकांत दादा गायकर साहब का आगमन होता हुआ मैं एवन जोड़ी रुपेश भाई जाधव और निवृत्ति मगर सर से उनका का विकास अब जिस तरह से हो रहा है उसके पीछे सम्मानीय श्रीकांत दादा गायकर साहब का बहुत बड़ा रोल है। विकास पुरुष भी हम कह सकते हैं पड़गा परिसर के। इस वक्त वीआईपी डेज पर शान बढ़ाते हुए डोले ट्रॉफी की बीजेपी के एक बहुत मशहूर और महान लीडर सम्मानीय श्रीकांत दादा गायकर, उनके मालूमात के लिए बताता चलो अब मुकाबला कुकसे बनाम धामनगांव है। 3 गेंदों पर 8 रन चाहिए विकी स्पोर्ट्स कुकसे टीम को जीतने के लिए। नए बैट्समैन विशाल, इस विशाल ने कई ऐसे मैचेस जिता दिए विकी स्पोर्ट्स कुकसे को। टोकन अपील सवाल जरूर पूछा था लेकिन नट आउट घोषित करते हुए 2 गेंदे 8 रन। चेसिंग कंपलसरी, इस बात को ध्यान में रखना है। गोरसर के उद्योगपति उमेश गायकवाड़, सम्मानीय श्रीकांत दादा गायकवाड़, लॉजिस्टिक पार्क के सुरेश भाई, दिलशाद शेख, शिवसेना के तमाम लीडर्स को दिखाया जा रहा है। मडके साहब को दिखाया जा रहा है। पीछे सम्मानीय आमदार शाहपुर के दौलत दरोडा के पीए राहुल खुताड़ी को दिखाया जा रहा है। ड्राइव किया, गेंद जा रही है मिड ऑफ पर, 1 रन बना, दूसरे की कोशिश और 2 रन पूरे। अब 1 गेंद और गोल्डन 6 की जरूरत। इस गेंद में बहुत कुछ क्या छुपा है। अब 1 गेंद 6 रन। दिलशाद शेख, श्रीकांत गायकर साहब, उमेश गायकवाड़ साहब इस वक्त वीआईपी डेज की शान को बढ़ाते हुए
मगर सर की तरफ से अगर गोल्डन 6 लगता है इस कप के, और नैनू कुंदे की तरफ से भी 1,000 और प्रोफेसर निवृत्ति मगर सर की तरफ से भी 1,000 रुपये का इनाम है। एक चेंडू साधा बनची आवश्यकता नाही, अपील केली आहे आणि त्याबरोबरच या मॅच मध्ये विजय संपादित करत असताना जय महाराष्ट्र दामणगाव संघ अभिनंदन। तर आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत। नक्कीच ज्यांनी या मॅच मध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले, रोहित धामणगाव संघाचा, त्यानंतर निलेश चोरगे यांना देखील विनंती असेल त्यांनी चौकारांची हॅट्रिक केली की आपण व्यासपीठावर राहायचंय। आपणास निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जमा केले गेले। नक्कीच आमच्याशी जोडत असताना प्रफुल्लजी विषय आणि त्यानंतर कैलासजी जाधव, शैलेशजी जाधव, तर आपण व्यासपीठावर जोडलेल्या मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल। व्यासपीठावर उपस्थित बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वय सुरेश पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल। मी निवृत्ती मगर सर यांना विनंती करेन की आपण आपलं शुभ असते त्या ठिकाणी सुरेशजी पाटील साहेबांना सन्मानित करायचंय। दरम्यान आमच्याशी जोडत असताना शैलेशजी जाधव जे की आमचे मामा आहेत, त्यानंतर प्रफुल्ल उमाकांची राटे, त्यानंतर प्रफुल्लजी विषय आपलं देखील हार्दिक स्वागत, वेलकम। साईदाम डेव्हलपरचे उमाकांत जे राटे साहेब या ठिकाणी जोडले जातात त्यांचं देखील एवन जोडीच्या माध्यमातून आम्ही ओनर या ठिकाणी जोडले जातात त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। मित्रांनो, जाऊया व्यासपीठावर कित्येक मान्यवर आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत। सर्वप्रथम बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानचे महाराष्ट्र प्रदेश समन्वय सुरेशजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल। मी विनंती करतोय स्पर्धेची इव्हन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव यांना की आपण त्यांना सन्मानित करायचंय। सुरेशजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय। पडगा परिसरातील एक मोठं नाव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांतजी गायकर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल। आपण जर विचार केला तर रुपेश दादा जाधव यांच्याकडे देखील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा डोलेचे अध्यक्षाचं पद आहे आणि तेच सेम पद असलेले भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत गायकर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करताना स्पर्धेची एवन जोडी रुपेश दादा जाधव आणि त्याचबरोबर निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून श्रीकांतजी गायकर साहेब यांच्या ठिकाणी त्यानंतर शापूरचे उद्योजक गणेशजी मडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करायचा आहे। आपण पाहू शकता गणेशजी मडके शापूरचे उद्योजक यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातो। नक्कीच शापूर तालुक्याचे आमदार दौलत साहेबांचे पीए ते म्हणजे राहुलजी फुटाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर विनंती असेल इव्हन जोडीला की आपण
वर एवन जोडीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. उपस्थित आहेत शापूरवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. मी एवन जोडीला विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करायचंय. ज्ञानूभाई यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय एवन जोडीच्या माध्यमातून. एवन जोडी या स्पर्धेची रुपेश दादा आणि निवृत्ती मगर सर यांना विनंती असेल की योगेश जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. आपण पाहू शकता सन्मान आणि सत्कार एवन जोडीच्या माध्यमातून केला जातोय. व्यासपीठावर शैलेशजी जाधव साहेब जे की निवृत्ती मगर सर यांचे मामाश्री आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. आपण पाहू शकता शैलेशजी जाधव साहेब निवृत्ती मगर सर यांचे मामाश्री यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करत असताना जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल शेलार यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. शेलार यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. शाही सन्मान करणार आहोत ते म्हणजे ओनर उमाकांची रहाटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्याचा विशेष आणि शाही सन्मान करणार आहोत. एवन जोडीला विनंती असेल की साहेबांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. उमाकांत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साईदाम विनंती असेल आपण आपल्या शुभास्ते विशेष प्रेम त्यांचं नेहमीच राहिलंय. त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होताना मुकेश जाधव यांच्या माध्यमातून विनंती असेल मुकेश जाधवला आपण आपल्या शुभास्ते त्या ठिकाणी सूरज आरड्याचा सन्मान करायचा. त्यांचे परम मित्र आहेत. त्यांना मी विनंती असेल की या स्पर्धेबद्दल आपण मनोगत व्यक्त करायचे. या स्पर्धेची एवन जोडी यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा आपण आपलं या स्पर्धेबद्दल मत व्यक्त करून या खेळाडूंना देखील शुभेच्छा देत. तर ऐकूया आपण आवाज श्रीकांतजी गायकर साहेब यांचा. धन्यवाद. स्वराज 11 ढोळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या ढोळे येथे ओराम क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच परिचित असलेले या पंचक्रोशीतील आमचे सहकारी मित्र स्वराज 11चे सर्वेसर्वा निवृत्ती भाऊ मगर आणि त्याचबरोबर रुपेश भाऊ जाधव हे दोन्ही यवन जोडीचे खंदे समर्थक सर्वेसर्वा यांच्या वतीनं ह्या क्रिकेटच्या सामन्यांचं मला असं वाटतं 3 ते 4 दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम 5 दिवस हा क्रिकेटचा इथे महासंग्राम आयोजित केलेला आहे आणि त्यातलाच आज दुसरा दिवस असेल. अतिशय मी काल परवा काहीतरी बघितलं व्हिडिओ. अतिशय मोठ्या उत्साहाने याचं उद्घाटन झालं. अनेक मान्यवर इथे या क्रिकेटच्या रसिकांना प्रेक्षकांना खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेले. खऱ्या अर्थाने बघायला गेलं ते आपल्या ग्रामीण भागातील
खेळाडूंना एक कलाकौशल्य असलेलं आपल्यामध्ये असलेलं गुण दाखवण्यासाठी कुठेतरी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच दृष्टिकोनातून एक हे आपल्या येवन जोडीनं ह्या डोळ्या इथे मला वाटते मागच्या 2 वर्षे जर कोविडचे गेले त्याच्या अगोदर देखील एक मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा सामना त्यांनी आयोजित केला होता. मी स्वतः त्या सामन्यासाठी आलो होतो. त्याचबरोबर आज ह्या वर्षी देखील अतिशय मोठ्या प्रमाणे इथे क्रिकेट रसिकांसाठी खेळाडूंसाठी हा इथे प्लॅटफॉर्म निर्माण करून देऊन आपल्या ह्या ग्रामीण भागातील मुलांना एक चांगलं असं कलाकौशल्य दाखवता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहे. अतिशय ह्या एवन जोडीचं मी आपल्या सर्वांच्याच वतीनं मनपूर्वक अभिनंदन करेल. त्याचबरोबर या दोघांच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर या पंचक्रोशीत देखील अतिशय चांगलं असं सामाजिक असं त्यांच्या हातून कार्य घडत असतं. प्रत्येक समाजाच्या बाबतीमध्ये हिरिरीने भाग घेऊन आपला सामाजिक बांधिलकी राखून कुठलंही काम असेल विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्नशील असतात. अतिशय चांगलं असं काम ह्या दोघांच्या माध्यमातून होत आहे. खरोखरच त्यांच्या याच्या भविष्यात देखील त्यांच्याकडून चांगली सेवा घडत राहो, कामं होत राहो. त्याचबरोबर ही की अशी स्पर्धा आहे ही होत राहो यासाठी मी शुभेच्छा देईल आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निश्चित आपल्याला गरज लागेल मी आपल्या पाठीशी ठाम उभा असेल ते मी आज शब्द देतो. आणि त्याचबरोबर एक क्रिकेट खेळाडूंना मी विनंती करतो किंवा एक सांगू इच्छितो की आपण हे खेळाडू वृत्तीने खेळ खेळत असताना आपल्यामध्ये असलेले कलाकौशल्य गुण आपण दाखवतो. परंतु एक आपल्या ग्रामीण भागामध्ये एक खंत आहे. आपण पाहतो आपल्या मातीतले खेळ आपण कबड्डी असेल कुस्ती असेल अनेक खेळाडू खेळून आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह कुठे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी संधी मिळते आणि नोकरीला लागतात. परंतु आपल्या क्रिकेटचे जे काही खेळाडू आहेत ते तिथपर्यंत आपल्या रणजीपर्यंत वगैरे जात नाही. तरी मला एक विनंती आहे की आपल्यामध्ये असलेलं कलाकौशल्य गुण हे चांगल्या पद्धतीने आपण इथे दाखवून आपला कोणतरी इकडचा ग्रामीण भागातील खेळाडू रणजीमध्ये जाईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत ही शुभेच्छा देतो. त्याचबरोबर अतिशय चांगलं असं आयोजन नियोजन या सगळ्याच त्यांच्या संयोजकांनी केलं त्याबद्दल त्यांचं हार्दिक पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि मला इथे बोलवलात माझा मान सन्मान केला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच अतिशय चांगलं मार्गदर्शन सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मी त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि श्रीकांतजी सरांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर उमाकांतजी साहेब यांना देखील विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये यायचे. आपले शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. त्यानंतर सुरेश पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण टॉच बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. आपले शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. आपण कुठल्याही प्रकारची चर्चा कॅप्टनशी करणार नाही आहोत कारण का आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे फक्त निर्णय ऐकणार आहोत आणि लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. आपण पाहू शकता एकीकडे मगर सर आणि दुसरीकडे डोले चषक असं हे नाणं उभारलं गेलंय आणि श्रीकांतजी गायकर सर यांचे शुभ असते या ठिकाणी या स्पर्धेचा आजच्या दिवसातील अंतिम सामन्याचा नाणेफेक होताना आपल्याला पाहायला मिळेल. वाशेर संघाकडून कॉल केला गेलाय. मगर सर मात्र नाणेफेक जिंकली ती धामणगाव संघाच्या संघनायकाने. पाहुण्यांना विनंती असेल की आपण कॅप्टनला शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. नक्कीच आपण फक्त कॅप्टनची चर्चा करणार नाही आहोत. फक्त आपण निर्णय ऐकणार आहोत. 5 ओव्हरची मॅच असेल. निर्णय काय असेल शतरक्षण. तर दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून या मॅचसाठी शुभेच्छा. थँक्यू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी बातमी येते की नाणेफेक जिंकली जय महाराष्ट्र धामणगाव संघाने आणि प्रथम 5 ओव्हरच्या मॅचसाठी शतरक्षण स्वीकारले. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर मित्रांनो आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसामधील अंतिम सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूने जर पाहिलं तुम्ही तर चेरबा स्पोर्ट वाशेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जय महाराष्ट्र धामणगाव संघ नाणेफेक जिंकली आहे. जय महाराष्ट्र धामणगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले. विनंती आहे अगदी विलंब लावायचा नाहीये. नक्कीच आमच्यातून रजा घेताना श्रीकांतजी गायकर साहेब भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष आपण वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी तुमचं पुनश्च एकदा
डोलेच्या एवन जोडीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. विशेष आभार खरं तर मानले पाहिजेत या ठिकाणी दीपकजी सुतार सरांचे. त्यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक मान्यवरांचं विशेष सहर्ष स्वागत केलं गेलंय आणि निश्चित या स्पर्धेसाठी खूप मोलाची भूमिका सुतार सरांची देखील राहिली आहे. विनंती क्षेत्ररक्षण लावा लगेच, जास्त वेळ घ्यायचा नाहीये या ठिकाणी. जय महाराष्ट्र धामणगाव संघ. या ठिकाणी रोहित या अगोदरच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच होते. रोहितला विनंती यायचं लगेच आपण या. अगदी 4 चेंडूंमध्ये 20 धावा रोहितने बनवल्या होत्या. 3 षटकार त्याने ठोकले होते. नक्कीच रोहितसाठी या ठिकाणी जे षटकार मारले होते त्यासाठी 1000 रुपयाची रक्कम आले. दिगंबर पाटील यांच्याकडून 500 रुपये, त्यानंतर बालाराम भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत. नक्कीच त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित साईदाम ओनरचे आमचे उमाकांतजी रहाटे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही सामनावीराची ट्रॉफी गिफ्ट हॅम्पर देऊन रोहितला सन्मानित करायचं आहे. त्याच्यासोबतच 1000 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल. त्याच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर धामणगावचं नेतृत्व करत असताना या बॅटरने षटकारांची हॅट्रिक त्याच्या बॅटमधून लावली गेली. त्याच्यासाठी ते 1000 रुपयाची रक्कम आणि सामनावीराची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. तोपर्यंत विनंती असेल जय महाराष्ट्र धामणगाव संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि चेरोबा स्पोर्ट वाशेर संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. आजच्या दिवसातील अंतिम मॅचला सुरुवात होते. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. रोहित ज्याच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. सामनावीराचा हा पुरस्कार स्वीकारत असताना उमाकांत साहेब यांच्या शुभ हस्ते त्यानंतर ही 1000 रुपयाची रक्कम या ठिकाणी षटकारांच्या हॅट्रिकसाठी दिली गेली आहे. धन्यवाद. ओ टू कॉमेंटर बॉक्स. जाऊया मैदानामध्ये आजच्या दिवसातील अंतिम सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे यांच्यासोबत. तर महत्वाची लढत आहे. अगदी अंतिम सामना आजच्या दिवसातील आपल्या भेटीला येतोय. संध्याकाळचं सत्र आहे आणि जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह असतील किंवा मैदानावरती जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम सामना आजच्या दिवसातील आपल्या भेटीला आला. एका बाजूने जर पाहिलं तर आपण पाहतोय वाशेरे संघ आणि दुसऱ्या बाजूने धामणगाव संघ नाणेफेक जिंकली आहे. जे महाराष्ट्र धामणगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय. विनंती क्षेत्ररक्षण लवकर लावा. 5 षटकांची ही देखील लढत असणार आहे आणि 5 षटकांसाठी कमीत कमी आपल्याकडं 1 तास अनिवार्य असणार आहे. 1 तासामध्ये आपल्याला 5 षटकं अगदी 2 इनिंग पूर्ण करायच्यात आणि त्यासाठी मात्र तुमच्या सर्वांचं सहकार्य मिळणं अनिवार्य असणार आहे. हिरामन आणि अनिकेत ही सलामीवीरांची जोडी मैदानात दाखल झाली आहे आणि आज दिवसभरामध्ये मात्र तमाम मान्यवरांची मानदेय आपल्या मंचावरती आपण पाहिली, अनुभवली आणि त्या सर्व मान्यवरांचं स्वागत खरं तर केलं गेलंय. अगदी नक्कीच त्यातमध्ये एक गोष्टीचा उल्लेख करेन. नक्कीच चौकारमॅन पीटीसीचे टायगर त्रिशूल ठाकरे कोशिंबीचे आमच्याशी जोडले गेले. त्याचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम टायगर. तर जाऊयात सामन्यांच्या दिशेने. अगदी तमाम मान्यवर आणि त्या सर्वांचं स्वागत करणं, कारण अतिथी देवो भव ही असणारी आपली संस्कृती आणि प्रत्येक अतिथीचा सन्मान मात्र आपल्या मंचावरती आपण केलेला पाहिला आपल्या एवन जोडीच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. अगदी पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय भावेश आणि सलामीवीर जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूने अनिकेत आणि हिरामन. पंच म्हणतायत लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. राईट आर्मवर तो पहिलाच विकेट. यावेळेस मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे पहिल्या चेंडूवरती केलाय हल्ला. हा आलाय षटकार. 6 धावा. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. निवृत्ती सारा मित्र दादाचा, दादाचे लढतय सदा साथीनं, दादाच्या लढतोय सदा साथीनं, दादाच्या लढतोय सदा साथीनं. नक्कीच षटकाराने स्वागत केलंय कॅप्टन गोलंदाज भावेश भोईर याचं. बॅटर अनिकेतने 6 धावांनी संघाचा श्रीगणेश करत असताना पाहायला मिळतोय बॅटर अनिकेत. आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या इरादे त्याने स्पष्ट केलेत की मी मैदानावरती कशासाठी आलोय आणि आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असताना पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला अनिकेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र प्ले अँड मिस, हलकीशी अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. नक्कीच तुम्ही आत्मविश्वासाचा उल्लेख केलात. आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे, कारण आत्मविश्वास तुम्हाला जिंकण्याची खात्री देत नाहीत,
मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा या आत्मविश्वासाच्या माध्यमातून मिळत असते. म्हणूनच आपण म्हणतो ना, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हाथोड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न झालाय. अगदी डबल माइंड मध्ये फलंदाज दिसले, क्षेत्ररक्षक पोहोचले देखील, परंतु उलटे झेल पकडणं थोडंसं डिफिकल्ट. आणि 2 धावा अर्जित झाल्यात त्या माध्यमातून. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय. 8 धावा